तिकडे भंडाऱ्यामध्ये जलजीवन योजना ही फसवी ठरलेली आहे। निधीअभावी अनेक योजना रखडलेल्या होत्या, तर आता जलजीवन योजना देखील रखडली आहे। नागरिकांचा गळा कोरडाच आहे, त्यामुळे आता पाण्यासाठी नागरिक विनंती करत असल्याचं पाहायला मिळत आहे। भंडारा जिल्ह्यात 692 ठिकाणी जलजीवन मिशन योजनेचा काम करण्यात आले होते। यापैकी 401 ठिकाणी हा काम पूर्ण झालेला आहे। मात्र 292 ठिकाणी हा काम अपूर्ण आहे। निधी अभावी सध्या केंद्र सरकारच्या निधी व राज्य सरकारच्या 50%चा निधी हा अजूनही पूर्णपणे जिल्हा परिषदेला मिळाला नाही। त्यामुळे सध्या ही कामं ठप्प आहेत। सध्या जिल्ह्यातील सर्व ठेकेदारांनी जोपर्यंत हा निधी आम्हाला पूर्णपणे मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे काम पूर्ण करणार नाही असेच जिल्हा परिषदेला निवेदन देऊन सांगितले आहे। त्यामुळे सध्या जिल्ह्यातील नागरिकांवर पाण्याची मोठी समस्या त्यांच्या समोर निर्माण झाली आहे। शशिकांत भोयर, लोकशाही मराठी, भंडारा। आम्ही ठेकेदारांना सुद्धा विचारणा केली। त्यांनी सुद्धा म्हटलं की आमचे काम जेवढे झाले तेवढे सुद्धा पैसे मिळाले नाही, मग पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही काम करण्यास तयार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणून माझ्या शासनाला किंवा जिल्हा परिषदला अशी मागणी आहे की त्या उन्हाळ्यामध्ये जे पाण्याची समस्या उद्भवणार आहे माझ्या ठाणा ग्रामपंचायतला, ते त्यांनी लवकरात लवकर शासन दरबारी मार्गी लावून आमच्या गावाची समस्या लवकरात लवकर मार्गी लावावी। सदर काम हे या ठाणा या गावामध्ये अर्धवट स्वरूपाचे झालेले आहे। गावामध्ये पाण्यासाठी नागरिकांच्या मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी आहेत। पाण्याची उपलब्धता व्हावी याकरता जलजीवन मिशन योजनेचे काम हे तात्काळ गावात पूर्ण करून देण्यात यावे याकरता मान्य विभागीय अभियंता व कार्यकारी अभियंता व मान्य पालकमंत्री महोदय यांना या ठिकाणी निवेदनाद्वारे विनंती केलेली आहे। परंतु मान्य विभागीय अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांच्या पत्राद्वारे ग्रामपंचायतला असे कळविले आहे की जे कंत्राटदार आहेत त्या कंत्राटदाराचा निधी हा शासनाकडून न मिळाल्यामुळे कंत्राटदार असोसिएशनने या कामावर संप पुकारलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।